नेहमीचा आपला सुरुवातीचा प्रश्न की जेमोलॉजी काय? सायन्स ऑफ जेम्स, जेमोलॉजी, रत्नशास्त्र. म्हणजे कसं आहे की रत्नांची दुनिया आहे. रत्नांमध्ये स्पीशीज खूप आहेत. बरं. नवरत्न जी आहेत ती मुख्य रत्न, 9 ग्रहांची रत्न मानली जातात. आता आपण जसं तुम्ही म्हटलं की 9 जे रत्न आहेत, मुख्य रत्न, तर त्या रत्नांचा आयुर्वेदामध्ये काय त्याचा संबंध आहे? मुळात आयुर्वेदानेच रत्नाला औषधी मानलं गेलेलं आहे. इथूनच सुरुवात करू. आयुर्वेदानेच सांगितलंय की रत्न हे औषध आहे. अच्छा. हा, आता माणूस आजारी असेल तर आफ्रिकेमध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये त्याचा डीएनए मॅच केला जायचा. त्याने वापरलेली वस्तू त्या बाहुलीला, डॉलला बांधली जायची आणि त्याचा आजारावरती त्या वनस्पतींचा वापर केला जायचा विविक्षित मंत्र म्हणून, आणि मग त्याचा आजार तिकडे दूर व्हायचा. दूरस्थ उपचार पद्धती होती. तर सर्रास आजकाल हा पुष्कळच काय शुभ असतो, कोणीही वापरावा. विकायचंय म्हणून कोणीही विकतोय आणि घालायचंय म्हणून कोणालाही घालायला देतोय. बरं, घालणाराही घालतोय कारण त्याला माहित नाही. पण कित्येकांना माहित नाही की पुष्कराज हे रत्न डायबिटीस वाढवू शकतो. मग आपण ठरवू शकतो की त्या ग्रहाचं रत्न आपल्याला सूट होणार आहे की नाही. इथपर्यंत जर अभ्यास करून कोणी रत्न सजेस्ट करत असेल तर ते योग्य मानावं असं शास्त्रकारांनी म्हटलंय. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा पुण्यावरून गौरव वैद्य सर आलेत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, आभारी आहे पुन्हा बोलवलात. सर, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजीवर आपण पॉडकास्ट केले, तर ॲस्ट्रॉलॉजी सोडून तुम्ही अजून काय काय करता? ज्योतिषशास्त्र हे माझं पहिलं प्रेम आहे, पण त्या व्यतिरिक्त ऑकल्ट सायन्सेस जसं मी पुढे जात गेलो त्याच्यामध्ये मग मला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला टॅरो आवडतं. टॅरो कार्ड्स, बरं, तेही मी शिकवतो आणि शिकवू शकतो. शिकवतो म्हणजे अजून शिकवलं नाहीये, पण शिकवू शकतो. मला रेकी अतिशय आवडतं, कारण मी अगदी 16व्या-17व्या वर्षापासून रेकीचाही अभ्यास सुरू केलेला. मी काही लोकांकडे रेकी शिकलो, ऑथेंटिक रेकीचा शोध घेत आणि आज माझ्या गुरुही पुण्यातल्याच आहेत. अस्मिता सोवनी, रेकी गुरु, महागुरु, म्हणजे त्यांनी पंडित जसराजी वगैरे ह्यांनाही रेकी दिलेली आहे. फार मोठमोठ्या लोकांना 2.5 लाख शिष्य आहेत त्यांचे जगभरात. बापरे. पुण्यातल्याच आहेत. 75 वर्ष वय आहे त्यांचं. रेकी म्हणजे लांब फेरामध्ये नाही, रेकी ही दूरस्थ उपचार पद्धती आहे, डिस्टन्स हिलिंग. डॉक्टर मिकाओ उसुई यांनी ही जपानमध्ये काढली आणि त्यांना ती भारतामध्ये येऊन ते शिकले. रेकी हा प्रकार संस्कृत ग्रंथ त्यांनी वाचन केलं आणि त्याच्यानुसार त्यांनी जे संस्कृतमध्ये आपले ग्रंथ होते त्याच्यामध्ये ते जे मंत्र होते संस्कृतातले ते त्यांनी जॅपनीज भाषेत कन्वर्ट करून त्यानुसार त्यांनी काही चिन्ह आणि मंत्र ही त्यांना आकाशात दिसली परमेश्वरी कृपेने. आणि ती चिन्ह आणि मंत्र त्यांनी परमेश्वरी साक्षात्काराने त्यांना ती गुरु शिष्य परंपरेतनं ती त्यांच्यात प्रवाहित झाली परमेश्वरी शक्तीने त्यांना ते. आणि मग त्यांनी ती स्वतःवर वापर केला. 21 दिवस त्यांनी त्याचा अभ्यास करून ते पर्वतावरती ध्यानावस्थेत त्यांना ते सगळं मिळालं आणि येताना त्यांना ठेच लागली मिकाओ उसुईंना, की ती रक्त व्हायला लागलं. तर त्यांनी त्या विद्येचा वापर केल्या केल्या रक्त थांबलं आणि खाली उतरून जेव्हा ते आले बराच वेळाने डोंगर उतरून, तेव्हा तोपर्यंत जखमही भरली होती. ही सत्य घटना आहे. तर रेकी ही मी रेकी ग्रँडमास्टर केलेलं आहे. मी रेकी शिकवू शकतो, मी जगात कुठे रेकी देऊ शकतो आणि स्वतः ग्रँडमास्टरशिप मी लोकांनाही देऊ शकतो, म्हणजे इथपर्यंत. आणि गुरु शिष्य परंपरेतलाच हा प्रकार आहे. मी आजपर्यंत तरी रेकी कोणाला शिकवली नाही, पण मला मेथड येते आणि आय एम ऑथराइज टू प्रिपेअर रेकी स्टुडंट्स. तर रेकी हा एक अतिशय सौम्य प्रकार आहे आणि अतिशय छान आहे की तुम्ही आयुष्यातल्या अडीअडचणी दूर करू शकता. एखाद्या मिटिंगला रेकी द्या. तुम्ही जर महत्वाच्या मिटिंगला जाणार असाल तर तिथे रेकी देऊन तुम्ही ती मिटिंग शील्ड करू शकता. नकारात्मक ऊर्जेला तुम्ही अटॅक नाही करू शकत, पण ती जाण्यासाठी रेकी देऊ शकता. आजार तर बरे होतातच होतात. म्हणजे ही जोड उपचार पद्धती आहे. तुम्ही मेडिसिन थांबवून तुम्ही रेकी नाही घेऊ शकत. रेकी ही जोड उपचार पद्धती आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती विनाकारण त्रास देते तर ती त्या व्यक्तीला काही त्रास होत नाही, पण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून आपोआप निघून जाते. आणि किंवा आयदर असं पण होऊ शकतं की मैत्रीमध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा ती व्यक्ती निघून जाते आयुष्यात, पण त्रास थांबतो. रेकी ही सौम्य पद्धती आहे की रेकीच्या माध्यमातून तुम्ही आयुष्याचं उद्दिष्ट साध्य करून घेऊ शकता. की एखाद्या ठिकाणी तुमचा प्रभाव पडायचा असेल तर तुम्ही आधीच त्या मीटिंगला रेकीने शील्ड करा. तुम्हाला लवकर पोहोचायचं एखाद्या ठिकाणी, माहितीये मध्ये ट्रॅफिकचे खूप सिग्नल्स लागतात किंवा ट्रॅफिक लागणार आहे, रेकी द्या. त्यावेळेला तुम्ही मात्र निघून जाल. काहीतरी होईल पण त्यावेळेला अचानक रेकी मदत करेल, तुम्ही लवकर पोचाल. म्हणजे रेकी हा असा प्रकार आहे, विश्वशक्ती आहे. रेकी म्हणजे रे म्हणजे विश्वशक्ती,
ओके. रेकी, रे विश्व की म्हणजे शक्ती, विश्वशक्ती, प्राणशक्ती येते. लामाफेरा मी दुसरं शिकलेलो आहे. लामाफेरा ही बुद्धिस्ट टेक्निक आहे. त्याच्याविषयी तुमच्याकडे मोठमोठे लोक आले असतील Yes, सांगण्यासाठी. yes, नक्की, तर नक्की. नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी लामाफेराचा जोरदार वापर केला जातो. मी लामाफेरा मास्टरही आहे. ओके. लामाफेराच्या माध्यमातून रोग आजार तर बरे होतातच, पण नकारात्मक ऊर्जा ही जोरदार तिथे निघून जातात. फास्ट उपचार पद्धती आहे. मी क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे. अच्छा. क्लिनिकल हिप्नोथेरपीचा अभ्यास तर मी अगदी म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी काहीतरी सुरू केला असेल. म्हणजे मी महान म्हणजे आपले भारतीय, मी नाव घेतो त्यांचं, मनोहर नाईक, कैलासवासी मनोहर नाईक हे माझे संमोहन क्षेत्रातले माझे गुरु. आज ते नाही आहेत, पण त्यांनी जी टेक्निक शिकवली ते अपरिमित सुंदर आहेत टेक्निक्स. नंतर मी 2-3 लोकांकडे अजून संमोहन शास्त्राचा अभ्यास केला. आणि क्लिनिकल हिप्नोथेरपी काय असते, त्या माध्यमातून शारीरिक आजार आपण बरे करण्यासाठी त्याची मदत कशी घेऊ शकतो, मनोशारीरिक व्यथा, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स बरे करण्यासाठी कशी मदत घेऊ शकतो, ह्याच्यावरही क्लिनिकल हिप्नोथेरपीचा. की फोबिया आहे, गणिताचाच फोबिया आहे, इंग्रजी बोलता येत नाही, फोबिया आहे, असं नाही, येईल ना, पण तो फोबिया काढण्यासाठी इंजेक्शनची लस घेताना विनाकारण काहीतरी मनात भीती वाटते, निघून जाईल 100%. म्हणजे हे सायन्स असं मदत करतं की विनाकारण आपण एखादा स्ट्रेस घेतलेला असतो तर तोही निघून जाऊ शकतो. पास्ट लाईफ रिग्रेशन होऊ शकतं ह्याच्यातनं. गतजन्मातील वेदना आपण कॅरी केलेल्या असतात, त्या गतजन्माच्या पर्यंत पोहोचून आपल्याला तो गतजन्म अनुभवता येतो, पाहता येतो, तिथपर्यंत नेऊन. बरोबर. ते टेक्निक आहे पास्ट लाईफ रिग्रेशन संमोहनामध्ये, हिप्नोथेरपीमध्ये. तर तोही एक प्रकार आहे. बरोबर. पण हे सगळं मी, आणि अजून माझ्या आवडीचा विषय तो म्हणजे जेमॉलॉजी. आणि तो अतिशय म्हणजे माझ्या इथे आहे, कारण की जेम्सचं नॉलेज मी वयाच्या अगदी 22-23व्या वर्षापासून नवरत्नांचं नॉलेज मी घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मला रत्नांविषयी अतिशय आकर्षण होतं. मग रत्नांचा काय संबंध आहे रत्न शरीरावर? लोक म्हणतात ना की काय ते खडा घालून काय होणार रे, एवढ्या हजारो किलोमीटर लांब आहे तो, लाखो किलोमीटर ग्रह, त्याच्या नावाचा खडा घालून तुझ्या आयुष्यात काय होणार रे? अंधश्रद्धा. महाराष्ट्र कुठे चाललंय, देश कुठे चाललंय, जग कुठे चाललंय? ठीक आहे, मी कुठे चाललोय, मी ह्याचा विचार केला. मी कोणावर टीका नाही करत. कोणाला पुरोगामी राहायचंय, कोणाला प्रतिगामी राहायचंय, जो ज्याचा त्याचा विषय खरंय. पण माझा विषय काय आहे, मला तर उत्सुकता आहे ना जाणून घ्यायची. मला हक्क दिलेला आहे ना देवानी नैसर्गिक, की हे शास्त्र शिकायचंय मला. मग मी शिकण्याचा प्रयत्न केला. आणि ते शास्त्र शिकता शिकता मला लक्षात आलं की ह्याचा डायरेक्ट आयुर्वेदाशी कसा संबंध आहे. आणि जेव्हा मला त्याचा संबंध आयुर्वेदाशी कळलं, तिथे मी गाठ पक्की केली माझ्या मनात की मला जेमॉलॉजिस्ट व्हायचंय. जेमॉलॉजिस्ट होण्यासाठी किमान 5 ते 7 लाख रुपयाची फी भरून मी जेमॉलॉजीच्या परीक्षा दिल्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटच्या. जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वगैरे ह्याचा अभ्यास करावा लागतो, प्रमाणपत्र घ्यावं लागतं. हा अभ्यास कुठे असा झूम मिटिंगवर वगैरे शिकवता येत नाही. हा प्रयोगशाळेत रत्नांचा अभ्यास करावा लागतो. मग तिथे जाऊन रत्नाचं परीक्षण, टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला शिकाव्या लागतात. फॉर्म्युलेज, गणित आहे, ते भूमिती आहे तिथे, तर ते त्या माध्यमातून शिकावंच लागतं. तुम्हाला गणित किती आवडो ना आवडो, रत्नाचं परीक्षण कसं करतात, काय करतात, तर हे मला मग आवडच लागली. आणि मग मी जेमॉलॉजिस्ट झालो. आणि त्याचा उपयोग मला ज्योतिषशास्त्रात तर होतोच. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा आपण विषय मांडलेलाच आहे, वैद्यक ज्योतिषशास्त्र. मग रत्नशास्त्राचा अभ्यास कसा होतो आणि रत्नांच्या माध्यमातून आपण रोग निवारण, समस्या निवारण कशा करू शकतो, हे सायन्स आहे, अंधश्रद्धा नाही. आणि हे अनुभवाला येणारं सायन्स. त्याचा बाजार मांडला गेला दुर्दैवाने, ही चुकीची बाब आहे. मला त्याच्याविषयी कोणाला टीका करायची नाही. ज्याला बाजार मांडायचा त्याने मांडावा, ती ज्याची त्याची कर्म आहे. मला तर म्हणजे मी त्या बाबतीत पडत नाही. पण अस्खलित रत्न कसं ओळखावं, अस्खलित ओरिजिनल रत्नाची ओरिजिनॅलिटी जी आहे ती काय आहे, रत्नावर ट्रीटमेंट कशी दिली जाते, अनट्रीटेड रत्न कसं ओळखावं, किंवा अनट्रीटेड रत्न काय असतं, अनहिटेड रत्न काय असतं, कुठली हिटिंगची ट्रीटमेंट नाही दिले त्याच्यावर, ते रत्न काय आहे, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी जो अभ्यास केला गेला माझ्याकडनं, तो जेमॉलॉजी. आम्हाला तेच जाणून घ्यायचं तुमच्याकडनं आज. अरे बाबा, तुमचा सगळ्यात आवडता विषय जो आहे आणि तो का आहे तुम्ही सांगितलं. आता तुमच्या अभ्यासातून आमच्या प्रश्नांची काही उत्तरं असतील किंवा तुमचं जे नॉलेज आहे थोडंफार का असं ना तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना मिळेल. कारण ज्या पद्धतीने
आपण बघतो की बाजार झालेला आहे, हो. मिस इन्फॉर्मेशन पुढे जाते. तर एका ऑथराइज व्यक्तीकडनं एक ऑथराइज इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपल्या पॉडकास्टवर जेमोलॉजी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सर पॉडकास्टच्या दुनियेत मला वाटत नाही कोणी जेमॉलॉजीवर पॉडकास्ट केला असेल किंवा मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीवर पण आजपर्यंत कोणी पॉडकास्ट केला असेल तर मी करण्याचा एक प्रयत्न केला. मी कोणी म्हणजे अहंकाराने म्हणत नाहीये, पण मला जी उत्सुकता, ज्या उत्सुकतेपोटी मी ओढला गेलो ह्या शास्त्रांकडे, तर त्याच उत्सुकतेने मी आज तुम्हाला सांगण्याचा, एक मांडण्याचा प्रयत्न करतो. अगदी माझ्या गुरूंनी मला जे शिकवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. तर काही म्हणजे जे काय तुम्हाला आवडेल ह्याच्यातलं ते सगळं माझ्या गुरूंचं आहे आणि ज्या काही चुका असतील त्या माझ्या असतील. तर नेहमीचा आपला सुरुवातीचा प्रश्न की जेमोलॉजी काय? सायन्स ऑफ जेम्स, जेमॉलॉजी, रत्नशास्त्र. म्हणजे कसं आहे की रत्नांची दुनिया आहे. रत्नांमध्ये स्पीशीज खूप आहेत. नवरत्न जी आहेत ती मुख्य रत्न, नवग्रहांची रत्न मानली जातात. म्हणजे रवीचं माणिक रत्न, चंद्राचं मोतीरत्न, मंगळाचं पवळं, गुरुचं पुष्कराज, शनीचं नीलम, बुधाचं पाचू, शुक्राचं हिरा, बरोबर आहे, राहूचं रत्न गोमेद, केतूचं रत्न लसण्या किंवा वैंदुर्य हे त्याला नाव आहे. ही नवरत्न झाली ना. पण ह्याच्या व्यतिरिक्त आहेत ना ती उपरत्न आहेत आणि उपरत्नांची दुनिया अचाट आहे. अचाट म्हणजे अचाट आहे. आता ते सांगायला गेलो तर इथे कमीत कमी 4 ते 5 तास लागतील. त्यामुळे आपल्याला तो विषय नाही आणि लोकांच्या डोक्यावर जाईल लिटरली. म्हणजे लोक कंटाळतील. कारण उपरत्नांच्या दुनियेमध्ये ते म्हणजे ते स्पीशीज ऑफ जेम्स, स्पीशीज ऑफ क्रिस्टल्स, कारण क्रिस्टल्स आहेत ना ते, उपरत्न आहेत ती. जसं लॅपिस लॅझ्युली नाव ऐकलं असेल कोणी माहित नाही. अमेथिस्ट पटकन ऐकतात. लॅपिस लॅझ्युली ही नीलम या मुख्य रत्नाची उपरत्न आहेत दोन्ही. सिट्रीन, टोपाज ही उपरत्न आहेत. पुष्कराज या रत्नाची उपरत्न आहेत, सिट्रीन आणि टोपाज. हा, लक्षात घ्या. मूनस्टोन, मोती या रत्नाचं उपरत्न आहे. बरोबर. हा, तर अशी कैक रत्न आहेत. पिंक टुर्मॅलिन, ब्लॅक टुर्मॅलिन, ग्रीन टुर्मॅलिन, खूप हा, म्हणजे अलेक्झांड्रा हे रत्न फार लोकांना माहितीये. त्याचा उच्चार पण करता येत नाही. काही रत्नाचे दुकानं मांडलेले लोक बघितलेत मी, की रत्नाचं दुकान मांडून बसलाय. अलेक्झांड्रा ह्या रत्नाचा उच्चारच करता येत नाही. अलेक्झांडर विकतो आम्ही, अलेक्झांडर आहे आमच्याकडे. व्यक्तीचं नाव. म्हटलं बाबा पहिले नीट उच्चार करायला शिक. धंदा कर ना. धंदा करायला कोणी नाही म्हटलं. बिझनेस कर. मी पण करतो. माझंही पोटपाणीच आहे ना. अगदी. मी काय चॅरिटी उघडून नाही बसलोय ज्योतिषशास्त्र आणि ह्याच्या नावाखाली. पण लोकांना काहीतरी एक ओरिजिनॅलिटी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे ना. बरोबर. हा, बरोबर. सर आता आपण जे तुम्ही म्हटलं अलेक्झांड्राइट हा मूळ उच्चार आहे त्या शब्दाचा, हे पण नाही माहिती. तर मला माझी कळकळ हीच आहे तुम्हाला पॉडकास्ट मधून सांगण्याची की लोकांना निदान नाव तरी कळावं, या सब्जेक्टची काही थोडीफार तोंडओळख तरी व्हावी. ते रत्न मुळात लाखोंमध्ये. अलेक्झांड्रा नावाच्या रत्नाचा अतिशय मोठा बाजार मार्केटमध्ये बांधून हे ओरिजिनल अलेक्झांड्रा आहे. 1500 रुपयात, 5-10 हजारात, 15-20 हजारात विकतात. ओरिजिनल अलेक्झांड्रा 2.5 ते 3 लाख रुपये पर कॅरेट असतो. बापरे. 2 लाख पर कॅरेट, 2.5 लाख पर कॅरेट. आणि तो ओरिजिनल ओळखायची पद्धत इतकी वेगळी आहे की तो जर पूर्ण काळोखी खोली की ज्याच्यात एक किरण पण नाहीये उजेडाचा, त्याच्यात तो असा गडद डाळिंबी होत जातो. आणि तो जर असा उजेडात आणला तर तो मजेंडा कलर होत जातो. जांभळट मजेंडा, जांभळा मजेंडा कलर असतो ना, तसा होतो. ही त्याची परीक्षणाची, ओरिजिनल अलेक्झांड्राची परीक्षण करण्याची पद्धत ही आहे. तो जसं काळोखात नेला तर तसं रंग चेंज करेल तो. आणि तो बघायला पण ओरिजिनल मिळणार. किंवा ओरिजिनल मोती म्हणून जो विकला जातो बाहेर, हे कल्चर्ड मोती आहेत. कळलं का? ओरिजिनल मोती हा फार वेगळा आहे की ज्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. हाच भाग मला आता तुम्हाला सांगायचा. त्या फॅक्टरवर आपण बोलणार आहोत. आता आपण जसं तुम्ही म्हटलं की 9 जे रत्न आहेत, मुख्य रत्न, तर त्या रत्नांचा आयुर्वेदामध्ये काय त्याचा संबंध आहे, किंवा मानवी शरीर आणि किंवा मानवी शरीरात होणारे आजार, हे सगळ्यांशी काय संबंध येतो यांचा? रत्नशास्त्र जे आहे ह्याच्याबद्दल कैक मिथ्स आहेत. लोकांच्या मनात शंका कुशंका आहेत, कारण की एन नंबर ऑफ रिझन्सनी ते झालं असेल. तो आपल्या विषयाचा आज भाग नाहीये. मुळात आयुर्वेदानेच रत्नाला औषधी मानलं गेलेलं आहे. इथूनच सुरुवात करू. आयुर्वेदानेच सांगितलंय की रत्न हे औषध आहे. अच्छा, हा, संपला विषय. मग तिथे आपण शंका कुशंका आणण्याचा, कारण आयुर्वेदापेक्षा तर आपण मोठे नाही आहोत. मोठे नाही. आयुर्वेद कशावरनं बघतात?
पत्रिकेमध्ये आपल्या ज्योतिषशास्त्राच्या भाषेत गुरु हा आयुर्वेदाचा कारक आहे ना, वेद आहे ना तो. गुरु हा ज्ञानाचा, आयुर्वेद हा गुरुच्या अंडर येतो. आणि आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पतींच्या नुसार ट्रीटमेंट दिली जाते, उपचार केले जातात, त्या वनस्पतींचा कारक बुध आहे. म्हणून बुध हा आयुर्वेदाचा कारक मानला जातो. आणि त्या वनस्पतींचं पोषण कोण करतं? चंद्र. कारण चंद्र हा न्यूट्रिशनचा, पोषणाचा कारक प्लॅनेट मी नाही मानला, पराशरांनी ऑलरेडी लिहून दिलंय. गौरव वैद्य नाही बोलत आहे, गौरव वैद्य मांडतोय. चंद्र हा पोषण करता, म्हणून वनस्पतींचं पोषण करणारा तो चंद्र. म्हणून बुध चंद्र यांचे परस्पर योग व्हावे लागतात. हर्ब्स ट्रीटमेंट, हर्बल आजकाल फार छान शब्द आहे, तो नाही वापरायचा मला, की हर्ब्सनी ट्रीटमेंट करणं एक प्रकारे. मी तुम्हाला सांगतो की हे असतात ना जे लोक तंत्र करतात ना, जे लोक वनस्पतींनी तंत्र करतात, विक्का हा प्रकार आहे, आफ्रिकन प्रकार आहे. वुडू, विक्का आहे ना, हुडू तर असा प्रकार आहे की आफ्रिकन स्लेव्स होते, त्यांनी निसर्गातली तमालपत्र, लवंग, दालचिनी हे प्रकार वापरून असं काही पॉझिटिव्ह तंत्र क्रिएट केलं की गुलामीतून मुक्त होईल, छळ आपला संपेल. त्याला हुडू म्हटलं गेलंय. वुडू म्हणजे बाहुली केली जाते, डॉल केली जाते, आणि त्याच्यात रोगे, हे खरं तंत्र इज फॉर हिलिंग, तंत्र इज नॉट फॉर डिस्ट्रक्शन. तंत्र मारण्यासाठी नाहीये, त्याचा वापर वाईटासाठी केला गेलाय, दुर्दैव आहे. एखादा माणूस आजारी असेल तर आफ्रिकेमध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये त्याचा डीएनए मॅच केला जायचा, त्याने वापरलेली वस्तू त्या बाहुलीला, डॉलला बांधली जायची, आणि त्याचा आजारावरती त्या वनस्पतींचा वापर केला जायचा विविक्षित मंत्र म्हणून, आणि मग त्याचा आजार तिकडे दूर व्हायचा. दूरस्थ उपचार पद्धती होती, पण ह्याचा वाईटासाठी वापर करून त्या बाहुलीला त्याचा डीएनए मॅच करायचा वापरलेली वस्तू, आणि मग त्याला काहीतरी त्रास देऊन मारून टाकायचा. ह्याचा गैरवापर केला गेला. तसंच आपल्या भारतीय तंत्रामध्ये पण हेच केलं गेलं. तंत्र हा शिवाकडे जाण्याचा मार्ग आहे, पण त्याचा गैरवापर केला. आपल्याला त्याच्याविषयी देणं घेणं नाही. आपला विषय काय आहे की वनस्पतींच्या माध्यमातून आजही फॉरेनमध्ये उपचार, विक्कन जे मास्टर आहेत ते त्याचा वापर करतात, हुडू, वुडू ह्याच्यात. मग तिथे देखील बुधाचा, चंद्राचा संबंध येतोच ना. म्हणजे हाच संबंध आयुर्वेदाने सांगितलेला आहे. मला मुद्दा, मी विषयांतर करत नाहीये, तर मला मुद्दा सांगायचा आहे की आयुर्वेदामध्ये आपल्याला जर जायचं असेल रत्नांचा शोध घ्यायला, तर मुळात आयुर्वेदाचा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध आहे तो मी सांगण्याचा एक प्रयत्न केला की गुरु आयुर्वेदाचा कारक आहे. वनस्पतींनी ज्या ट्रीटमेंट केली जाते, चूर्ण असतील, काय असतील, ती आपण घेतो आयुर्वेदामध्ये, तर ती वनस्पतींची असतात ना. हा, मग त्याचा कारक बुध, चंद्र, गुरु ह्याचा संबंध वाग्भटाने मांडलेला आहे, चरकाने मांडलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये रत्नशास्त्राचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही BAMS हा आयुर्वेदाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये रत्नांची भस्म कशी करतात याचा उल्लेख आहे. शनी हा संधिवाताचा कारक प्लॅनेट मानला जातो, कारण डी विटॅमिन रक्तातलं आणि शरीरातली हाडं, जॉईंट्स, सांधे, स्केल्टन सिस्टीम, शनी आणि पृथ्वी तत्व ह्याच्यावरती आलं आहे, सगळं आहे, हे बेस आहे. मग नीलम या रत्नाचं भस्म संधिवात, रोमॅटिझम, आर्थरायटिसवर वापरा असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्वचा विकार, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिकल डिसऑर्डर्स, डर्मॅटॉलॉजिकल डिसऑर्डर्स, ब्रेन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, ENT रिलेटेड डिसऑर्डर्स, नाक कान घसा, लंग्स रिलेटेड डिसऑर्डर्स, एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डर्स, आपल्या शरीराचे हार्मोन्स जे व्यवस्थित ठेवतात, हार्मोनल बॅलन्स, त्या ग्रंथी ज्या आहेत ती सिस्टीम म्हणजे एंडोक्राइन सिस्टीम. मग त्याच्यामध्ये आपल्या थायरॉइड ग्रंथी वगैरे येतात. ह्या सगळ्याशी रिलेटेड जर का डिसऑर्डर झाली तर त्याच्यामध्ये, त्या औषधांमध्ये पाचू रत्नाचं भस्म वापरा, कारण ह्याचा सगळ्याचा कारक बुध आहे आणि बुधाचं रत्न पाचू आहे. हे मी नाही म्हटलं, चरक संहितेत, वाग्भट संहितेत ऑलरेडी म्हटलंय ना. मग आपण त्यांच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही. उगाच काहीतरी तर्क लावायचं आणि स्वतः विज्ञाननिष्ठ, वस्तुनिष्ठ स्वतःला सिद्ध करायचं आणि आयुर्वेदाला खोटं ठरवायचं. अरे तुम्ही वाग्भटापेक्षा आणि चरकापेक्षा मोठे निश्चित नाही आहात, ते महान सायंटिस्ट होऊन गेले. मग त्यांनी जर का ह्याला औषध मानलंय तर आपण कोण स्वतःचं विद्वत्ता सांगणार आहे? त्यापेक्षा ह्याला आपण नमस्कार करून शरण जावं आणि त्याचा आपण उपयोग करून घ्यावा, कल्याण, मानवी कल्याणासाठी, आरोग्यासाठी. बरोबर. कसं काय ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सर, मार्केटमध्ये आपण बघतो की रत्न जे ते खूप फेक आलेत आता, म्हणजे कोणीही काही विकतं.
पार 50 रुपये, यात्रेत तर 50, 60 रुपयापासून आपण रत्न बघतो. तर मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये सुद्धा जे रत्न मिळतात ते आता ऑथेंटिक मिळतील याची काही गॅरंटी नसते. तर ज्यांना कोणाला घालायचं आहे किंवा ज्यांना वापर करून घ्यायचा अशा रत्नांचा, तर त्यांनी कोणते टेक्निकल फॅक्टर चेक केले गेले पाहिजे, जेणेकरून आपण दिलेल्या पैशांचं मोबदला आपल्याला चांगला मिळाला पाहिजे आणि आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला योग्य ते रिझल्ट मिळतील. अदरवाईज या सायन्सवरून या सगळ्या याच्यातून काय म्हणतात आपण त्याला, शास्त्रामधून आपला विश्वास उडतो की नाही नाही मी घातला होता आणि मला काही फरक मिळाला नाही, पण तो रत्न फेक आहे हे कोण सांगणार आहे? छान प्रश्न आहे. टेक्निकल, पूर्ण उत्तर टेक्निकल आहे ह्याचं. अगदी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्न जे असतं ना, त्या रत्नाला त्याचं परीक्षण म्हणजे लॅबोरेटरीमध्ये झालं पाहिजे. बरं. त्या रत्नाचं सर्टिफिकेशन असणं. आता सिंथेटिक रत्नाचं पण सर्टिफिकेट काढलं जातं. निकृष्ट दर्जातलं निकृष्ट जे काय असेल ट्रीटमेंट दिलेलं त्याचं पण सर्टिफिकेट मिळतं आणि ते ओरिजिनलच आहे असं सांगितलं जातं. अच्छा. ते ओरिजिनलच असतं, पण त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे ओरिजिनल जो माल असतो, कच्चा माल म्हणतो आपण ज्याला, की रॉ स्टोन जो काढला जातो जमिनीतनं, तो कुठल्या खाणीतनं काढलाय, नंतर त्या खाणीतल्या मिळालेल्या त्या रॉ मदर रॉक वरती कुठली ट्रीटमेंट दिली आहे, काय दिली आहे, त्यानुसार त्याचं कितपत तो जाणार आहे पुढे आणि त्याची काय कॉस्टिंग होणार आहे. बरं. हे सगळं त्या खाणीवरती डिपेंड असतं, ज्या खाणीतनं तो मदर रॉक निघालेला आहे. बरोबर. त्याच्यातनं मग त्याच्यावरती नटवणं, सजवणं, त्याला जेवढं सजणं, नटणं, त्याच्यावरती त्याचं कॉस्टिंग डिपेंड आहे. बरोबर. पण मुळामध्ये सिंथेटिक जो स्टोन आहे त्याचंही तुम्हाला सर्टिफिकेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे अतिशय खात्रीलायक जर का कोणी असेल रत्न विक्रेता, त्याच्याचकडे जावं. आणि मुख्य म्हणजे ज्योतिषी जो रत्न सजेस्ट करतो त्याला चांगल्या गुरुकडनं ज्ञान मिळालेलं असावं. कारण एखादं रत्न वापरायला दिलं तर सर्रास आजकाल हा पुष्कळच काय शुभ असतो, कोणीही वापरावा. विकायचंय म्हणून कोणीही विकतोय आणि घालायचंय म्हणून कोणालाही घालायला देतोय. बरं, घालणाराही घालतोय कारण त्याला माहिती नाही. पण कित्येकांना माहित नाही की पुष्कराज हे रत्न डायबिटीस वाढवू शकतं. अननेसेसरीली पुष्कराज घातला, कारण गुरुचं कारकत्व आहे ना डायबिटीस. मी जे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की गुरुचा डायबिटीसशी डायरेक्ट संबंध येतो, डायरेक्ट गुरु शुक्राचा. हा, तर त्याच्यामध्ये जर का आपण पुष्कराज गरज नाहीये, त्या व्यक्तीचं धनु लग्न, मीन लग्न किंवा धनुरास, मीन रास आणि गुरुचे शुक्राशी चांगल्यापैकी योग असे बाळसेदार योग होत असतील, नॅचरली डायबेटिक प्रोन होरोस्कोप आहे, अशामध्ये तुम्ही त्याला जर का गुरुचं रत्न वापरायला देताय, 100% शुगर वाढणार म्हणजे वाढणार. मग त्याचं काय होणार, ती जबाबदारी कोण घेईल? म्हणजे हे फेक नरेटिव्ह जे आहेत ना, की ना नीलम कोणी वापरू नका, फार खतरनाक. जिथे गरज आहे तिथे नीलम वापरा ना. पण त्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानाला, लग्नाचा शुभ असेल शनी, तर शनीचं तो राजयोगकारक असेल, त्या पत्रिकेला योगकारक असेल, तर वृषभ तुळ लग्नाला शनी योगकारक आहे. मग तिथे शनी जर शुभ असेल पत्रिकेत, नुसतं जरुरी नाही की योगकारक म्हणून वापरा, तिथे योगकारक असून पण रवी शनी युती असेल अष्टमात, अशुभ मंगळाची दृष्टी आहे त्याच्यावर, नीलम घालून अजून त्रास 100% होऊ शकतो. जरुरी नाही. हे परत पत्रिका टू पत्रिका येतं सर. हे तुम्ही कधी जनरलाइज स्टेटमेंट देऊ नये की नीलम ह्याने वापरा, मकर राशी नीलम वापरा, धनु राशी पुष्कराज वापरा, मिथुन कन्या म्हटलं की पाचू सर्रास वापरा. तसं हे चुकीचं आहे. ह्यांनी नुकसान झालं लोकांचं. मग इफेक्ट येत नाही, पाहिजे तो नको ते होऊन बसतं काहीतरी वेगळंच. मग कसं होईल ना. बुध मंगळाचा योग आहे षष्ठामध्ये, अतिक्रूर आणि ह्याच्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रात वृश्चिक राशीत बुध मंगळाचा योग आहे आणि राहू शनी युक्त आहे. नक्षत्र स्वामी जो आहे तिथे तो शनी युक्त झाला. सपोज ज्येष्ठा नक्षत्राचा मालक बुध, शनी राहूचे योग झाले कुयोग, आणि बुध मंगळ युती झाली ज्येष्ठा नक्षत्रात, आणि त्याला तुम्ही पाचू देताय वापराला, त्याला नक्की त्रास होईल. म्हणजे त्यालाच कळणार नाही की तो व्हिन्सिकली काय वागतोय. त्यात पाचू रत्न बिचारा घालेल विश्वास ठेवून, कोणीतरी दिलंय, पण त्याच्या पत्रिकेत जर योग नसतील ते काय करेल तो? मग तो तुम्ही म्हटले तसे प्रकार होतात, त्रास होतो. ही झाली ज्योतिषशास्त्रीय बाजू. म्हणजे चांगल्या ज्योतिषाकडनं तुम्हाला रत्न सजेस्ट होणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यातनं ते झालं नाही आमचा सोनार आहे, आम्ही सोनाराकडनं घेऊ. घ्यायचंय तर मी तर सांगतो तुम्हाला, घ्यायचं असेल कुठून घेऊ शकता, त्याची जबाबदारी मी नाही घेणार. नाही, तो आमचा विश्वासाचा आहे, मग घ्या, विषय संपला. माझ्याकडनं मी जे देतो, मी काय माझं दुकान नाहीये, मी उपलब्ध करून देतो.
बर. होलसेल मार्केटमधनं उपलब्ध करून देतो. होलसेल मार्केटमध्ये कैक व्यापारी माझ्या ओळखीचे आहेत जे रिटेलमध्ये देणार नाहीत एखादा पीस, ते लॉटमध्ये विकतात. पण माझी त्यांची कैक वर्षाची ओळख असल्याने मी होलसेल मधून रत्न उपलब्ध करून रिटेलच्या प्राइसने न देता होलसेल प्राइसने उपलब्ध करून देतो. म्हणजे शोरूम मध्ये 20 ते 30 लाखाचा एक लॉट विकत घेतला जातो. मोठमोठे ब्रँडेड ज्वेलर्स 40-40 लाखाचा लॉट विकत घेतात की त्या लॉटमध्ये 100-150 पीस असतील फक्त. तो लॉट 35-40 लाखाचा असेल. मग तो लॉट ते त्यांच्या शोरूमच्या प्राइसने विकायला ते त्यांचे ते मोकळे, कारण त्यांना खर्च आहे ना शोरूमचा. 5 ते 7 लाख रुपये भाडं भरतात. अगदी अगदी लाईट, पाणी, साडी, चोळी, एसी सगळं लावतील ते. एका माणसाला 35-40 हजार सॅलरी असते तिथे. त्यांचा खर्च ते काढतील तर ते त्यांचा विषय झाला. ते कितीलाही विकत. बरोबर. 50,000 जर का एखाद्या स्टोनची किंमत आहे तर ते लाख रुपयालाही विकतील, नाही तर काय, तो त्यांचा विषय. मला त्याच्याशी काय करायचं नाही. पण जर का त्याची प्राइस होलसेलमध्ये 50-60 हजार असेल तर मी तो त्याच रेंजमध्ये लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो. त्याची प्राइस 25-30 हजार आहे होलसेलमध्ये, तर मी त्याच किमतीमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो, ह्याची मी खात्री देतो. आणि ओरिजिनल रत्न. बरं, एखाद्याची ऐपतच नाही की तो म्हणतो की मला 15,000 तू स्टोन उपलब्ध करून दे, त्याच्या पुढे म्हणजे माझा फायनान्शियल कॅपॅसिटी नाही असं कोणी म्हटलं मला, ठीक आहे, फायनान्शियल कॅपॅसिटी तुझी जेवढी आहे त्याच्यात मी तुला उपलब्ध 15,000चा स्टोन देईन, पण तो ट्रीटमेंट दिलेला असेल. कारण 15,000मध्ये बँकॉकचंच रत्न येऊ शकतं. पुष्कराज 15,000 किंवा नीलम 15,000 हवा असेल तर तो तुम्हाला बँकॉकच्या खाणीमध्ये मिळालेला, सॉरी, आय रिग्रेट माय स्टेटमेंट, मी माझं स्टेटमेंट मागे घेतो. बँकॉकमध्ये ट्रीटमेंट दिली जाते, आफ्रिकन माइन्समध्ये ती रत्न मिळतात. आफ्रिकेच्या माइन्समध्ये फिकट असा दगड आहे पुष्कराज म्हणून जो असतो, त्याच्यावरती जी ट्रीटमेंट दिली जाते त्याने त्याचा कलर एनहान्स केला जातो थर्मल हिटिंग प्रोसेसने. बरोबर. आणि तो चमकवला जातो. नीलम असो, पुष्कराज असो, माणिक असो, आफ्रिकन माइन्स मधल्या ह्याच्यावरती काही ट्रीटमेंट दिली जाते थर्मल हिटिंग प्रोसेसने. ती बँकॉकमध्ये दिली जाते, थायलंडमध्ये. आणि मग ते स्टोन तुम्हाला 5-6 हजार पासून ते 15-20 हजार पासून सुरुवात होते. असं नाही की बँकॉकचे स्टोन स्वस्त असतात. लाखों, मी स्वतः 1 ते 1.5 कोटीचा पुष्कराज बँकॉकचा मी स्वतः बघितलाय की जो तुम्हाला असं वाटेल सोन्याचं पाणी आहे आतमध्ये. इतकं सुंदर ट्रीटेड आहे, 100% ट्रीटेड आहे, पण इतकं सुंदर आहे. म्हणजे असं नाही की बँकॉकची रत्न घालून फायदा होत नाही, असं नाहीये. पण श्रीलंकेच्या रत्नांची क्वालिटी वेगळी आहे. अच्छा. श्रीलंकेतली रत्न जी असतात ती पारदर्शक असतात. आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही बघाल ना हे फोटो, बघा आता हा बँकॉकचा पुष्कराज आहे. बँकॉकच्या पुष्कराजमध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत. हा बेसिक पुष्कराज आहे. बँकॉकचा हा जो पुष्कराज आहे हा बेसिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा बँकॉकची रेंज मी दाखवतोय ही तुम्हाला. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये पारदर्शकता जास्त दिसेल, अजून ह्याच्यात पारदर्शकता जास्त. कट, कलर, क्लॅरिटी, कॅरेट म्हणजे वजन, 4C फॅक्टर्स रत्नाचे फार प्रभाव टाकतात रत्नाच्या कॉस्टिंग वरती. हो की नाही? मग कट कसा आहे त्याचा, ओबडधोबड कट आहे का, कुशन कट आहे का, ओव्हल मिक्स कट आहे का, ओके, राऊंड कट आहे का, एमरल्ड कट आहे का, ह्याच्यावरती स्क्वेअर कट आहे का, रेक्टँग्युलर हेक्टागॉन कट आहे का, कट कसा आहे. खरे. मग कलर कसा आहे त्याचा, कुठलंही रत्न असो, बँकॉकचं, श्रीलंकेचं, कोलंबियाचं, जांबियाचं, कुठलंही असो, मग त्याचा कलर कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे का, स्प्रेड आहे. ओके. क्लॅरिटी किती आहे रत्नाची, 3rd C फॅक्टर क्लॅरिटी. आणि 4th म्हणजे कॅरेट, वजन किती आहे. वजन किती, बरोबर आहे. मग ह्याच्यावरती कॉस्टिंग डिपेंड आहे. मग हे फॅक्टर्स फार 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 महत्वाचे असतात. मग त्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला पारदर्शकता जशी वाढत जाईल. बघा बँकॉकमध्ये मी तुम्हाला व्हरायटी दाखवली. अतिउत्तम बँकॉकचे जे आहेत ना हे इथून सुरुवात होतात, ह्याच्याही पुढे आहेत, पण आपण आता इतकं खूप झालं लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला की बघा की ही बँकॉकची एक सुरुवात होते, इथून हायर क्वालिटी सुरुवात होते. किती सुंदर ग्लेज आहे त्याची. पण आता श्रीलंकेची रत्न बघायची, हे पुष्कराज दाखवलं मी तुम्हाला. आता जे दाखवलं हे पुष्कराज रत्न आहेत बँकॉकची, बरोबर आहे. पुष्कराजचं आता श्रीलंकेचा पुष्कराज बघायचा असेल आपल्याला तर श्रीलंकेच्या खाणीतली रत्न सुद्धा ट्रीटेड असतात, असं काही नाही. ट्रीटमेंट तिथेही दिली जाते. हायएस्ट हिटेड आहेत, नीलम काय, श्रीलंकेतले पुष्कराज काय. पण हे तुम्हाला नाही कळत ना लेमॅनला, त्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट दिली का नाही दिली का काय हे. म्हणून खात्रीला एक व्यक्तीकडनं तुम्हाला रत्न खरेदी करणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. ती जेमॉलॉजिस्ट असावी, नसली तरी चालेल, पण मग त्याला रत्नांचं चांगलं नॉलेज असावं, हे तरी पाहिजे. आणि विश्वासाने असावं. दुसरं, तुम्हाला ज्या ज्योतिषाने ते रत्न सांगितलंय त्याने प्रॉपर चांगल्या गुरुकडनं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान घेतलेलं असावं, म्हणजे ते रत्न तुम्हाला त्याने व्यवस्थित. तुम्ही ना जरा माणिक वापरून बघा,
आज जरा तुम्ही नीलम वापरून बघा म्हणजे हा. तुला खात्री नाही का हा. तुम्ही अमॉक्सिसिलिन वापरून बघा जरा 4 दिवस. असं तुम्हाला कोणी डॉक्टरने सांगितलं तुम्हाला राग नाही येणार का? तुला खात्री नाही? तू डॉक्टर गुरांचा डॉक्टर आहे का माणसाचा डॉक्टर आहे? तुला खात्री नाही? शुअर. अमॉक्सिसिलिन ट्रायहायड्रेट पोटॅशियम क्लॅव्हिलनेट ऑगमेंटिन 625 mg जरा वापरून बघा 4 दिवस, बघा कसं वाटतंय. घाबरेल ना माणूस. तू एवढं मोठं मला शेड्यूल ड्रग अँटीबायोटिक लिहून देतो, खरं नक्की घेऊ की नको? तुलाच कॉन्फिडन्स नाही, मग तुम्ही नीलम वापरून बघा. मग काहीतरी डाऊट येतो ना आपल्याला. बरं, वापरून बघा म्हणजे तिथेच सगळी गंमत असते. मग तुम्हाला 5 दिवस वापरायला देतो, 10 दिवस बघा सूट झालं तर, नाही तर परत द्या. मग मी तो अजून 4 लोकांना विकेन. ज्याच्याकडनं परत येणार नाही तो कायमचा घालेल. पण त्यालाच माहित नाही आधी किती लोकांनी घातला. इथून सुरुवात होते. बरोबर. फसवीची सुरुवात इथून होते. मी नाव नाही घेत, मी टीका नाही करत कोणाला. ही ज्याची त्याची कर्म आहेत. बरोबर. आणि ती ज्याला त्याला फेडावीच लागतात. पण असा धंदा नाही करायचा, खोटा धंदा नाही करायचा. माझ्या गुरूंनी मला काय शिकवलं? जेमॉलॉजीचे गुरु पण माझे वेगळे आहेत. एकाच गुरुकडनं ज्ञान नाही येत. काही गुरु केले प्रत्येक शास्त्रातले. जेमॉलॉजीच्या गुरूंनी मला काय शिकवलं सरांनी आमच्या? खोटा धंदा नाही करायचा. श्रीलंकेचं रत्न सांगून बँकॉकचं रत्न नाही विकायचं. बॅरेलियल माइन्सचं रत्न आहे माहिती आहे आपल्याला. बॅरेलियल माइन्सचं रत्न आहे ते श्रीलंकेतल्या, आफ्रिकेतल्या, आणि ते तू बडून चढून कोलंबियाचं रत्न आहे म्हणून विकतोय. हे चुकीचं आहे. असा खोटा धंदा करायचा नाही. जे आहे ते सांगायचं. तुझं बजेट काय, तुला या बजेटमध्ये उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी. मार्केटमध्ये हे रत्न कमीत कमी 5-6 हजार 7-8 हजारांनी महागच मिळणार, याची गॅरंटी माझी आहे. आणि मला माहिती आहे मार्केटचा रेट काय, पाहिजे तर काढून आणा. आणि फिरून येतात लोक. आज मी जवळजवळ हजारो, म्हणजे 5 ते 6 हजार लोकांना मी रत्न विकली असतील. हो, मी किती वर्ष प्रॅक्टिस करतोय ऍस्ट्रॉलॉजी, 25 वर्ष करतोय. 5-5.5 हजार तर नक्की असतील, कन्फर्म. तर त्या लोकांना मी हेच सांगितलं, तुम्ही मार्केटमध्ये विचारा. 4.5 कॅरेटचा पाचू हवाय जांबियाचा, हाय क्वालिटी पाचू जांबियाचा. 4.5 कॅरेटचा पाचू तुम्हाला 25,000 पण उपलब्ध करून देतो. ओरिजिनल आहे जांबियाचा, पण हातात पण घेणार नाही. बघायचंय. 4.5 कॅरेटचा पाचू असेल, हा 4 कॅरेटचा असेल, माहित नाही वजन किती आहे, पण ही क्वालिटी मिळेल. 4-4.5 कॅरेटचं हे 28-30 हजार पर्यंत पडेल. आता 4.5 कॅरेटचा पाचू बघायचंय तुम्हाला. 4.5 ते 5 कॅरेटचा पाचू दाखवतो. आता हा पाचू बघा, 6.5-7 लाख रुपये किंमत आहे. वजन तेच आहे ना? वजन तेच आहे की नाही? वजन तेच आहे, क्वालिटी फरक झाला ना. आपल्याला कसे चामखीळ आहे, तीळ आहे, शिरा दिसतात, म्हणजे रत्नाला पण तशाच प्रकार असतात. नॅचरलिटी ऑफ जेमस्टोन्स, रत्नाला पण शिरा असतात, त्याला जिरम म्हणतात. ब्लॅक बबल्स, व्हाईट बबल्स, इन्क्लुजन्स, फेदर्स, ही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्या. ते असलंच पाहिजे, नाहीतर ते काच आहे, नाहीतर ती काच आहे. पण ते कमीत कमी असावं. उघड्या डोळ्यांना जेवढे ते कमीत कमी दिसतील तेवढं ते रत्न शुद्ध. लाखो रुपयांचा पाचू असेल ना, लाखो रुपयांचा पुष्कराज असेल, बारीक फेदर इन्क्लुजन असणारच, नाहीतर ती काच आहे. दाखवू, हे बघा, हा पाचू बघा. हा साधारणतः असेल 8-10 लाख रुपयाचा पाचू असेल. एनलार्ज करून दाखवलं तर बघा आतमध्ये किती त्याच्यात जिरम दिसतात, बबल्स दिसतात. दिस इज द नॅचरलिटी ऑफ जेमस्टोन. ब्लॅक बबल्स ह्याच्यात पण दिसतात. आता हा पाचू बघा, बेसिक पाचू आहे की नाही? ह्याच्यात पण डाग दिसतात. इथे उघड्या डोळ्यांना स्पष्ट दिसतात, स्पष्ट दिसतात ते डाग. हेच कमीत कमी दिसतात. मग जेवढे ते डाग कमीत कमी दिसतील, डाग नाही म्हणणार त्याला, इन्क्लुजन्स, फेदर्स, जिरम, हे जेवढे कमीत कमी उघड्या डोळ्यांनी दिसतील तेवढं ते रत्न पारदर्शक, ट्रान्सपरंट, तेवढी त्याचं कॉस्टिंग चांगलं. बरोबर. 10-11 लाखाचा पीस आहे कोलंबियाचा पाचू. हा बघा, हा पाचू का एवढा महाग आहे? 6.5-7 कॅरेटचा पीस असेल, कमीत कमी 12-13 लाखाच्या खाली नसेल. हे मी विकलेले आहेत. हे मी काय गुगलवरचे फोटो नाही लावले, हे मी ऍक्च्युअली माझ्या क्लायंटला विकलेले आहेत, म्हणजे ऍक्च्युअली दिलेले आहेत. विकणं म्हणजे मी दिलेले आहेत क्लायंटना माझ्या. मग ह्याच्यामध्ये जी शुद्धता आहे ती तुम्हाला पहिल्या पाचूमध्ये दिसते का? ह्याला म्हणतात क्वालिटी. बरोबर. माझ्याकडे 15 ते 20 हजार पासून पण मी लोकांना देऊ शकतो. 25 लाखाचा पाचू पाहिजे तर मी 28 लाखाचा पाचूही विकलेला आहे. मला 28 लाख रुपये नाही मिळत. मी 28-25 लाखाचा पाचू मार्केटमधनं आणून त्याला देऊ शकतो. मी व्यापारी नाहीये ना, मी मराठी माणूस आहे. गौरव वैद्य माझं नाव आहे. माझा कुठे पेढी नाहीये रत्नाची. पण मला ओरिजिनॅलिटी रत्नाची कशी आहे आणि कुठून सोर्सेस मधून स्वस्त्यात रत्न मिळतात हे माहिती असल्याने मी 33 लाखाचा नीलम विकलेला आहे.
बाप. विकलेलं आहे. दाखवू? हा बघा, हे निलम बघा. आता तुम्हाला निलम दाखवतो. हे बँकॉकचे निलम आहेत, ट्रीटमेंट दिलेले निलम आहेत. 15,000, 18,000, 12,000, 20,000. बँकॉक ट्रीटमेंट दिलेले रत्न आहेत. आता श्रीलंकेची रत्न, श्रीलंकेच्या रत्नांना पण ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, ही श्रीलंकेची ट्रीटेड रत्न आहेत. आहे ओरिजिनल श्रीलंकाचा, पण त्याची क्वालिटी बघा ना कशी आहे. खरं. मग ते तेवढ्या हिशोब अख्खा पीस 22-25 हजारात मिळून जाईल. आता 25,000 रुपये पर कॅरेट. 3 कॅरेटचे 75,000, 4 कॅरेटचे ₹1,00,000, 30,000 रुपये पर कॅरेट, 50,000 रुपये पर कॅरेट. अशा पण वस्तू आहेत ओरिजिनल, त्याच्यावर ट्रीटमेंट नाही दिली, अनट्रीटेड, अनहिटेड, कुठलाही कलर त्याचा एनहान्स नाही केलेला. ही वस्तू आहे ती. हा निलम बघताय तुम्ही, क्वालिटी आहे. कट, कलर, क्लॅरिटी, त्याचं वजन. 33-34 लाखाचं निलम विकणं म्हणजे ती पार्टी समोरची विश्वासाने आली ना, की गौरव वैद्यला जर का आपण अप्रोच करतोय, सोनाराकडे तीच वस्तू कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये महाग मिळणार, 3 ते 4 लाख रुपये महाग मिळणार. कन्फर्म त्यांनी प्राइस काढून. जो 35 लाखाचा निलम माझ्याकडनं विकत घेतोय 33 लाखाचा, त्याने मार्केटमध्ये चौकशी नसेल केली, आणि केलेली असणार. त्याला ती वस्तू जेव्हा 40 लाखात मिळते, तेव्हा त्याला कळलं की गौरव वैद्य 6-7 लाख रुपये ती प्राइस उलट मिडलमॅन म्हणून कमी करून देतोय. शोरूमची प्राइस नाही येते. शोरूम मध्ये गेलं तर तो शोरूमचा रेट लावेल त्याचा. 100%. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण हा प्रकार आहे. सर्टिफिकेट ओरिजिनल मी देऊ शकतो. बरोबर, देऊ शकतो म्हणजे मी स्वतः नाही साईन करत बसत, मला वेळ नाही ते प्रयोगशाळेत जाऊन करायला, पण ओरिजिनल लॅबोरेटरीज मधलं सर्टिफाईड जेम्स मी देऊ शकतो. ते रत्नाचं परीक्षण होतं पहिले, आणि मग ते परीक्षण झाल्यावर प्रॉपर जेमॉलॉजीची सही असते, आणि मग ते रत्न मी, मग त्याच्यात काय असतं, ती रत्न कसं पारखून घ्यावं, तर त्याचं सर्टिफिकेट असावं. मग ते सर्टिफिकेटवर काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. जेमॉलॉजिस्ट रिफ्रॅक्टिव्ह मीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, आणि ते इन्स्ट्रुमेंट कशासाठी मोजलं जातं, तर क्रिटिकल अँगल कुठला आहे, त्याच्यात क्रिटिकल अँगल कुठला आहे, लाईट पास होण्याचा, त्या रत्नातनं लाईट पास होण्याचा क्रिटिकल अँगल कुठला आहे. अच्छा. ते बघण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो, रिफ्रॅक्टोमीटरचा. बरोबर. Gemologists primarily use this particular instrument, refractometer, to observe the critical angle of light as it passes through the stone. ही त्याची इंग्लिश डेफिनेशन मुद्दामून मी इथे वाचून सांगितली, की हा वर्तनांक त्याच्यावरती लिहिला जातो त्या सर्टिफिकेट वरती, की ह्या रत्नाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सो अँड सो आहे. बरोबर. नीलमची एवढी असते, माणकाची एवढी असते, पाचूची एवढी असते. त्याच्यानंतर त्याची ग्रॅव्हिटी काय, त्या रत्नाला प्रत्येक वेळी एक ग्रॅव्हिटी असते, एक हार्डनेस असतो त्या रत्नाचा. हिऱ्याचा 10 आहे, नीलम, माणिक, पुष्कराज याचा 9 आहे. 50 माळ्यावरून खाली फेकलं तरी ते काही तुटणार नाही, फुटणार नाही. हार्ड आहे ती रत्न. पाचूचा हार्डनेस 7.5, 6, 3 कमी आहे, म्हणजे कमी होत जातो हार्डनेस. पाचू ठिसूळ रत्न आहे. असा नुसता असा फटका जरी बसला तरी पाचू फाटकन फुटेल. बापरे. पाचू तडकू शकतो. म्हणून पाचू हा जॅस्मिन ऑइल किंवा ऑइल मध्ये मायनर ऑइल ट्रीटमेंट दिली जाते पाचूला. ओके. झांबियाचा ओरिजिनल पाचू, कोलंबियाचा पाचू हे ऑइल मध्ये ठेवूनच विक्रीला ठेवले जातात. ते तुम्ही असे उघड्यावर नाही ठेवू शकत, नाही तर तडकतील. ते जेव्हा शरीरावर येतात तेव्हा आपल्या घामाने ते ऍडजस्ट होऊन मग ते नाही तडकत. जोपर्यंत ते शरीरावर धारण नाही करायचे, विक्रीला ठेवलेत, तोपर्यंत ते ऑइल मध्येच ठेवले जातात पाचू. कारण हे पाचू हे ठिसूळ रत्न आहे, ग्रीन एमराल्ड म्हणतात ज्याला. ओके. त्याचा हार्डनेस खूप कमी आहे. ते दाखवताना पण असं बघू नये. का? कारण जरा जरी सटकलं गेलं खाचकन उडेल, त्याचा कपचा उडेल. म्हणून ते एवढं महाग आहे, तेवढंच ते फ्रेजाईल आहे. ओके. सांगायचा मतलब काय, हार्डनेस प्रत्येकाचा वेगळा असतो. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ एनी जेमस्टोन ही वेगळी असते, त्याच्यावर मेन्शन केलेले ना हे सगळे सर्टिफिकेटवर ह्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर 4C फॅक्टर्स मी जे म्हटलं ते कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट हे त्याच्यावरती मेन्शन केले. त्याचं कट काय, राऊंड कट, ओव्हल मिक्स कट, हेक्टॅगॉन कट, स्क्वेअर कट, डिझाईन नाही, त्याचा कट कसा आहे त्या रत्नाचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की मायनिंग ऑफ दॅट स्टोन, आणि हे मेन्शन केलेलं नसतं. ते मेन्शन करून हवं असेल तुम्हाला सर्टिफिकेटवर तर त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतात जेमॉलॉजिस्ट, कारण ते करणं खूप मोठी गोष्ट आहे. की हे पर्टिक्युलर रत्न कुठल्या माईनचं आहे. ओके ओके. माणिक, ओरिजिनल माणिक जो असतो तो आफ्रिकन माणिक वेगळा, आणि म्यानमारचे जे मेंडलेचे जे आहेत
बर्मीज रुबीज हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. अच्छा. न्यू बर्माचे रुबी आजकाल मार्केटमध्ये विकले जातात. गडद डाळिंबी रंगाचे पिजन ब्लड कलर असतो त्याचा, पिजन ब्लड कलर कबुतराच्या रक्ताचा रंग असतो. कुठलीही ट्रीटमेंट नसते दिलेली त्याच्यावर, आणि ते रत्न विकली जातात. ओल्ड बर्मा म्हणून प्रकार जो असतो, आता हा जो दाखवला न्यू बर्मा आहे, न्यू बर्माचा माणिक आहे. ओल्ड बर्माचा माणिक हा बघा काय फरक वाटतो, जमीन आसमानाचा फरक आहे की नाही. कारण की ओल्ड बर्माच्या खाणीमध्ये बर्मीज गव्हर्नमेंटनीच बॅन केलं, आता कोणी उतरत नाही खोल खाणीत, त्यामुळे ती खाणच बंद झाले. ज्याच्याकडे स्टॉक आहे तो राजा आहे. ₹1,00,000 पर कॅरेटनी विकला जातो. ₹1,00,000 ₹1.5 लाख पर कॅरेट, म्हणजे 60,000 80,000 पर कॅरेट पुढे. कारण ते रत्नच हेरिटेज वस्तू झाली ओल्ड बर्माचं. बघा ना, हा गडद डाळिंबी रंग असा मिळणार नाही कुठे. कुठल्या खाणीतलं रत्न आहे ते, महुवाच्या खाणीतलं माणिक आहे कुठला आहे, मग महुवा ही खाण झाली, म्हणजे श्रीलंकेतली कंचनापुरी ही खाण आहे श्रीलंकेतली. मग त्याचं तुम्हाला नाव माहिती करून हवं असेल, फ्रॉम विच माइन इट हॅज बीन ओरिजिनेटेड, देन यू नीड टू पे द एक्स्ट्रा अमाऊंट फॉर दॅट टेस्ट. तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे मोजून आपल्याला ती माहिती काढता येते, पण जेमॉलॉजिस्ट त्यासाठी एक्स्ट्रा कर आकारतात, म्हणजे त्यांचं चार्ज आकारतात. 3,000 ते 4,000 पासून ते कितीही करतील, म्हणजे 8,000 10,000 10,000. पण जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका असेल तर ते मुळात सर्टिफिकेटसाठी 15,000 ते 20,000 रुपये मोजतील. GII मधनं 8,000 ते 10,000 खाली सर्टिफिकेट नाही घेणार. म्हणजे रत्नाची किंमतच 15,000 आहे, त्याचं सर्टिफिकेट तुम्ही GIA कडनं काढून घ्यायचं म्हणजे बाष्कळपणा ठरेल. बाबा ज्याची किंमत ₹1,00,000 आहे, ₹2,00,000 ₹5,00,000, त्याचं GIA किंवा GIIचं सर्टिफिकेट, जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, मग तिथे ते लिहितात की विच माइन्स तुम्ही सांगितलं तर ते माइनचे पैसे घेतील, पण ते लिहून देतील. कंचनापुरी माइन्स, महुआ माइन्स, ते लिहून देतील. म्हणजे हे फार टेक्निकल काम आहे आणि हे सायंटिफिक काम आहे. ह्याच्यात कुठली अंधश्रद्धा नाहीये. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधून ते लाईट जे पास होतात, कॉस्मिक रेज, ज्या ग्रहांपासून ते आलेले ते कॉस्मिक रेज, ते आपल्या शरीरात जाऊन आपल्या आभामंडळात त्याचा असर होतो आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला सुरुवात होते. ग्रह खूप लांब आहे, करोडो किलोमीटर लांब आहे. एखादा माणूस विज्ञान निष्ठतेच्या पायी जर टीका करत असेल, एवढा ग्रह लांब आहे रे, तो तुझ्यावर काय इफेक्ट करणार ते रत्न घालून. मी त्याला प्रतिप्रश्न करेन. माझ्या गुरूंनी मला शिकवलं हे की त्याला खोडायचं नाहीये, त्याचा अपमान नाही करायचा आहे, पण त्याला मला हे सांगायचंय की एवढ्या लांब तो ग्रह आहे, गुरु शनी, मग तिथे व्हॉयजर नावाचं एक यान आहे जे गुरुवर पोहोचलं, कॅसिनी नावाचं एक यान आहे ते शनीवर पोहोचलं, नासाची. त्यांनी तिथे फ्लॅश काढला, एक फोटो काढला. तो जो फ्लॅश आहे तिथला फोटो तो नासामध्ये प्रिंटमध्ये कसा कन्वर्ट झाला, तिथला करोडो किलोमीटरवरचा फ्लॅश नासामध्ये प्रिंटमध्ये कन्वर्ट होतोय ना, म्हणजे तिथून काहीतरी इथे येतंय ना, पण तिथे मध्ये तर काहीच नाही, कुठली वायर नाहीये, मग कसं काय येते प्रिंट. ती कॉस्मिक रेसची किमया आहे. ते कॉस्मिक रेस, तिथे पडलेला फ्लॅश इथे प्रिंटमध्ये कन्वर्ट करून देतायत ना, म्हणजे ह्याचा अर्थ त्या ग्रहापासून आपल्यापर्यंत डायरेक्ट कनेक्शन कॉस्मिक रेस हेच आहेत. खरंय. तेच कॉस्मिक रेज आपल्या शरीरावर पडतात आणि मग आपण म्हणतो याचा गुरु बिघडला, याचा शनी बिघडला, याचा राहू. ग्रह नाही बिघडला, ग्रह आहे तिथेच आहे बाबा. पत्रिकेत त्या ग्रहाची डिग्रीकली पोझिशन काय आहे. नाही, अष्टमातला राहू चांगला ना, कोणी म्हटलं अष्टमातला राहू चांगला नाही, लग्नात गुरु चांगला. अरे मिथ आहे, कुठल्या तरी 4 भिंतीत बसून लिहिलेल्या लोकांची पुस्तकं वाचून असंच होणार असं नाहीये. कुठला ग्रह कुठल्या स्थानात, पण कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या नवमांशात, कुठल्या ग्रहांच्या अंशात्मक योगान, कुठल्या षडवर्गात, कुठल्या नवमांशातल्या कुठल्या स्थिर ताऱ्याजवळ, हे खरं ज्योतिष आहे. रिडिंग इन बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, हे परीक्षेत 5 मार्क मिळाले. ज्योतिष शास्त्री, ज्योतिष पंडित नाही येते, हे प्रॅक्टिकल संथा घ्यावी लागते. बरोबर. हा, मिथुन नवमांशातील आराधना नक्षत्रातील कुठल्या पर्टिक्युलर स्थिर ताऱ्याजवळ तो ग्रह आहे, त्या स्थिर ताऱ्याचाही इफेक्ट तो ग्रह देणार. बरोबर. हे खरं ज्योतिष आहे. मग अष्टमातला राहू चांगला का वाईट हे आपण का ठरवायचं. तो कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या नवमांशात, कुठल्या नवमांशातील स्थिर ताऱ्याजवळ, त्याच्यावरनं त्याचं प्रेडिक्शन ठरणार आहे. तो लग्नाला शुभ की अशुभ, तो ज्याच्या राशीत आहे तो राशी स्वामी डिस्पॉझिटर काय इफेक्ट करतोय मूळ ग्रहाशी. डिस्पॉझिटर प्रिन्सिपल पराशरीत उल्लेख केला ह्याचा, भावेशत्वाचा. पराशरांनी डिस्पॉझिटर म्हणजे भावेश, त्याचा त्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे.
मग आपण ठरवू शकतो की त्या ग्रहाचं रत्न आपल्याला सूट होणार आहे की नाही. Yes, yes. इथपर्यंत जर अभ्यास करून कोणी रत्न सजेस्ट करत असेल तर ते योग्य मानावं, अगदी. असं शास्त्रकारांनी म्हटलंय. उगाच आपडे छो कन्या राशी छे हा. पन्नो पैनो, हा. असं नाही. त्याला ज्योतिष म्हणत नाहीत, ह्याला पोटभरू धंदा म्हणतात. अगदी बरोबर. आणि मला कोणावर टीका नाही करायची, हा. पण जे खरं आहे ते मला खरं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय खरंय. की ह्यानी तुम्ही पोट भरू शकता स्वतःच. हा. मिथुन राशी आहे का, मग पाचू वापरा. नाही, पण ते सायन्स नाही झालं. नाही. सर, एखादा रत्न जर आपण बघतो की तुमचं वजन आणि वय किती आहे किंवा वय किती आहे, ह्या वयानुसार वापरावं. ओके. वयानुसार तुमचं वय सपोज 35 असेल तर तुम्ही 3.5 कॅरेट प्लस रत्न वापरा. अच्छा. मिनिमम 3.5 कॅरेट प्लस वापरा. ज्याचं वयच असेल 20-22 तर त्याने 2 कॅरेट प्लस वापरलं तरी चालेल. अच्छा. पण वय वर्ष 45 आहे आणि 2.5 कॅरेट रत्न वापरून कसा इफेक्ट येईल. अच्छा. बरोबर आहे. आपण क्वालिटी भले किती चांगली घेऊ, 2 कॅरेटचं रत्न 2 लाख रुपयांना पण 2.5 लाख रुपयांना पण येईल. एवढूच बारीक असेल, त्याची क्लॅरिटी खूप छान असेल, कट सुंदर असेल, कलर सुंदर असेल. आणि 8-10 कॅरेटचं एवढं मोठं आहे ते, त्याला काही निस्तेज आहे, काय त्याला रंग नाही, रूप नाही, पण आहे रत्न ओरिजिनल आहे. बरोबर. पण ट्रीटमेंट दिलेलं आहे, डागाळलेलं आहे. बरोबर. 25-30 हजारात स्वस्तात पीस मिळाला. 7-8 कॅरेटचा पाचू घातलाय, 7-8 कॅरेटचा पुष्कराज आहे, पूर्ण ट्रीटेड आहे, हिटेड आहे. काय काय तर ग्लासफिल्ड असतात साहेब. बापरे. ग्लासफिल्ड म्हणजे ऍक्च्युअली काचेचा चुरा भरतात आणि काचेचा चुरा भरून ग्लासफिल्ड ट्रीटमेंट दिली जाते बँकॉकमध्ये त्या रत्नांवर. हायेस्ट हिटेड आणि हायेस्ट ट्रीटेड रत्नांचं मार्केटमध्ये आजकाल प्रचंड विक्री चालली आहे. 90% माल हा असाच विकला जातो. लोक घेणारी घेतात. मला कोणावर काही टीका करायची नाही. पण त्यांनी काय होणार, तुम्हाला अपेक्षित रिझल्ट नाही मिळणार ना. अनट्रीटेड अनहिटेड हा पुष्कराज किंवा अनट्रीटेड रुबी, अनट्रीटेड एखादा नीलम घालून, अनहिटेड नीलम किंवा अनहिटेड पुष्कराज घालून जो इफेक्ट मिळणार आहे तो हे असं ट्रीटमेंट दिलेलं ग्लासफिल्ड रत्न घालून मिळणारच नाही साहेब. नाही मिळणार. सर, आता ही संपूर्ण माहिती आपण ऐकल्यानंतर आता प्रेक्षकांना कधी वाटलं की तुमच्याशी कन्सल्टेशन करायचं, की मला कोणता रत्न धारण करायचं आहे, निश्चित, तर ते तुम्हाला फोनवरून कॉन्टॅक्ट करू शकतो. निश्चित. मला ह्याच्यामध्ये एक लोकांना अजून एक प्रसंग सांगायचा आहे कन्क्लूड करण्याच्या आधी, की राग मानू नये कोणी, हे कुठल्या द्वेषापोटी कोणाच्या टीकेपोटी नाहीये. हे लोकांना काहीतरी चांगलं मिळावं ज्ञान, ह्याच्या माध्यमातून हा एक आमचा खटाटोप आहे. अगदी अगदी. तर मला एक असं म्हणायचं की नामवंत एका ज्वेलर्स कडनं, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, माझ्या क्लायंटचे बंधू होते आणि सरळ सांगितलं 85,000चं मोती आहे बघा, छान. मला बघता क्षणी लक्षात आलं की तो मोती ओरिजिनल नव्हता. आता माझा अभ्यास आहे, जाऊ दे. आता त्याला वाईट वाटेल म्हणून मी त्याच्या भावाला, म्हणजे माझ्या क्लायंटला सांगितलं की बाबा रे, हातातली वस्तू ओरिजिनल नाहीये. आहे ओरिजिनल, आहे ओरिजिनल, बरोबर, पण जो ओरिजिनल प्रकार मला जो अपेक्षित आहे ओरिजिनॅलिटीच्या नावाखाली डेफिनेशन, तो नाहीये. मग त्याने सांगितल्यावर तो वाद घालायला लागला, कारण त्याने 85,000 मोजले होते ना. मग मी म्हटलं बाबा, इथपर्यंत विषय आलाय, तुला वाद घालायचा आहे तर मला वाद घालून तुझं मन नाही दुखवायचंय बाबा, तर उलट मला तुला जागरूक करायचंय, तुझ्या ज्ञानात भर घालायची, की तू वस्तू घातलीस ना ती जास्तीत जास्त 15-20 हजारची, 25,000ची. त्याच्या पुढे 25,000 पण मार्केट व्हॅल्यू खूप झाली त्याची. 18,000 20,000 मी तुला आणून देतो. असा पीस पाहिजे का? पाहिजे तर मी आणून देतो. आणि मी म्हटलं 2 दिवस थांब, आणि 2 दिवस थांबून मी त्याला तसाच पीस दाखवला. 21-22 हजारात तसा पीस मिळत होता मार्केटमध्ये त्यावेळेला. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला की एवढा नामवंत ज्वेलर आहे की ज्याची काही वर्षांची परंपरा म्हणून ते लोक एवढा ऍड करतात, मग त्यांनी मला ही वस्तू 85,000ला का विकली, 50,000 जास्त घेतले. मग त्याला ते वाईट वाटलं. बघा, मी त्याला आर्ग्युमेंट करून त्याचा अपमान करायचा होता म्हणून नाही त्याला हा सूर्य हा जयद्रथ करून दाखवलं, दूध का दूध पाणी का पाणी. मला उलट वाईट वाटलं कुठेतरी की अरे, माणसं नाडली जात आहेत. खरे, अगदी अगदी बरोबर. मग मी विचार केला की एक काम करू आपण, चल. मग मी हा घडलेला किस्सा आहे, हा घडलेला किस्सा आहे, हे खोटं नाहीये. मी त्याच्या भावाला घेतलं, म्हणजे माझा जो क्लायंट होता, आणि तो असे 3 जण मिळून आम्ही त्या दुकानात गेलो. मी कोण आहे त्याला माहित नाही, त्याने त्याला लगेच ओळखलं. मोती रत्न घातलेलं त्याने. मी एवढाच प्रश्न विचारला मॅनेजरला जाऊन, हे रत्न ओरिजिनल आहे का? तर तो म्हणाला हो आहे. म्हटलं हो, मला पण माहिती आहे. सर्टिफिकेट दिले ना? हो म्हटलं माहिती आहे ना. मी त्याला मग अजून आतमधला जेमॉलॉजीचे एक मी अस्त्र सोडायला, मिसाईल टाकायला सुरुवात केली. मी त्याला म्हटलं की हा ओरिजिनल मोती आहे ना, व्हेनेझुएलाचा मोती आहे का? तर म्हटलं ओरिजिनल मोती आहे. म्हटलं ठीक आहे, रेडिओग्राफी नंबर, जर हा व्हेनेझुएलाचा मोती आहे तर रेडिओग्राफी नंबर कुठे ह्याच्या सर्टिफिकेटवर? मग त्याच्या लक्षात आलं की ह्याने पुरतं
आतमध्ये हात घालून प्रश्न विचारला. मग तो म्हणाला की त्याला लक्षात आलं. मी म्हटलं हे बघा साहेब, मी जेमॉलॉजिस्ट आहे, काय असेल ते बघा सेटल करून टाका. ऍज पर 1986 इंडियन कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, त्याच्यानुसार उगाच तो कंप्लेंट टाकेल ना, मीडिया आणून आजकाल 2 मिनिटं लागतील. 100 वर्षाचं, 200 वर्षाचं, 500 वर्षाचं जे काय तुमचं गुडविल आहे ना, तुम्ही पैशाने किती दाबलत काय दाबलत तरी मार्केटमध्ये जे जाईल ना, त्यांनी तुमचे फार तुम्हाला नसेल काही पडत, पण 2-4 कस्टमर जरी तुटली ना तरी तुमच्यासारख्या लोकांना खूप येते. तर कशाला तुम्ही करताय म्हटलं, विषय वाढू नका ना. त्या माणसाला तुम्ही रेडिओग्राफी नंबरचं सर्टिफिकेट द्या, विषय संपवून टाका. त्याला माहिती होतं त्याचा रेडिओग्राफी नंबर येऊ नाही शकत, कारण की तो मोती कल्चर्ड होता. कल्चर्ड म्हणजे काय असतो, ओरिजिनलच, पण पिकवतात शेती करून. प्रॉन्सची कशी कोलंबीची शेती केली जाते, तशी मोत्यांची जपानमध्ये शेती केली जाते. इंजेक्शन टाकून तो पिकवला जातो. मोती हे घर्षण रत्न आहे. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट वेगळं होईल त्याच्यातनं. प्रवाळ वनस्पतीचं पवळं नावाचं जे रत्न आहे ते प्रवाळ वनस्पतीचं लाकूड आहे. त्यामुळे पवळं आणि मोती हे बायोटिक स्टोन आहेत. कॅल्शियम कार्बोनेट दोघांमधून घासलं तर वेगळं होईल, पवळ्यातून आणि मोत्यातून. त्यामुळे ह्यांचं वजन कालांतराने कमी होतं शरीरावर धारण केल्यानंतर, कारण त्यांना घर्षण आहे. माणिक, पुष्कराज, पाचू हे मिनरल्स आहेत, नीलम, ते तसेच राहणार 10 का 100 वर्ष. तर मला हे त्याला तेच सांगायचं होतं की बाबा रेडिओग्राफी नंबरचं सर्टिफिकेट न देता तुम्ही जॅपनीज केशी पर्ल किंवा ऑस्ट्रेलियन साऊथ सी पर्ल हे ओरिजिनल म्हणून विकताय. त्या रेटने व्हेनेझुएलाची किंमत काय, 15,000, 18,000, 20,000 पर कॅरेट सुरू होते. पर कॅरेट, त्याचं लिमिट काहीच नाही पुढे. चांगला पुष्कराज हवा असेल 15,000, 18,000, 20,000, 22,000 पर कॅरेट, ₹1,00,000 पर कॅरेट, काय ₹2,00,000 पर कॅरेट पण जाईल. त्याच काय इज द लिमिट आहे. पण मला माहिती ना, मी मोती बघितलंय ओरिजिनल. मग आणि रेडिओग्राफी नंबर म्हणजे काय असतो, तर त्याच आपल्याला कसं रेडिओग्राफी म्हणजे काय, तर सिटी स्कॅन MRI काढतात ना, तर ती सावली पडते ना हाडांची आपली किंवा शरीराच्या त्या भागाची, तर ती सावली असते, ती हिंदीमध्ये छाव म्हणतो ना आपण, तर ती मोत्याची ती पर्टिक्युलर ती सावली, ती छाव आहे. मी टेक्निकल जात नाही अजून, कारण तो गणिताचा भाग आहे. तर रेडिओग्राफी म्हणजे काय की आज एक अपॉइंटमेंट दिली जाते लॅबमध्ये मोत्यासाठी, मग त्याचा आजच्या दिवसाचा त्याचा जो मार्क आहे रेडिओग्राफी तो काढला जातो. परत 2-3 दिवसांनी आपण दुसरी अपॉइंटमेंट घ्यायची, त्याच मोत्याचा परत एक टेस्ट केली जाते, तो रेडिओग्राफी. तिसरी अपॉइंटमेंट तिसऱ्या दिवशी घेतली जाते 2-3 दिवसांनी अजून. मग त्या 3 दिवसाचा ऍव्हरेज करून तो रेडिओग्राफी नंबर मार्क केला जातो, तो काढला. प्रत्येक मोत्याला येत नाही. जो मोती नॅचरली पैदा झालाय, कल्टिवेट झालाय, नॅचरली शिंपल्यात तयार झालाय, त्याला रेडिओग्राफी येण्याचे चान्सेस आहेत व्हेरी हायर साईड. तो ओरिजिनल. व्हेनेझुएलामध्ये तसे मोती मिळतात, बसऱ्याच्या खाडीत मिळायचे. ज्याच्याकडे स्टॉक आहे त्याच्याकडे मिळेल. बसऱ्याच्या खाडीत नॅचरली आता मोती मिळणं कठीण आहे. ते आखाती युद्ध झालं नाही 91 साली, तेव्हा तर ते फार, आणि आता दुसरं आखाती युद्ध चालू आहे. पण व्हेनेझुएलाच्या ह्याच्यामध्ये ते मोती आजही मार्केटमध्ये मिळतात, ज्याला रेडिओग्राफी नंबर असतो. मुंबईमध्ये JVM नावाची लॅब आहे, ती फक्त पर्ल टेस्टिंग लॅब आहे मोत्यांची. त्याचं सर्टिफिकेट आहे. मी जाहीरपणे बोललो, जर हा ओरिजिनल मोती आहे तर JVM लॅबमध्ये त्याचं सर्टिफाईड होईल तो. आणि JVM लॅब ही इतर कलर स्टोन सर्टिफाय करत नाहीत मुंबईतली, मला माहिती आहे. मग त्याच्या लक्षात आलं की त्याने पटकन त्याला आहे तेवढी किंमत परत काढून दिली, विषय संपून टाकला. मी त्याला ओरिजिनल मोती कसा असतो आणि त्याला 16 ते 18,000 पर कॅरेट असा 5 कॅरेटचा 16-85, मला वाटतं 80 ते 85 हजारचा चांगला पैकी मोती त्याच्या बजेटमध्ये घेऊन दिला त्याला, ओरिजिनल मार्केटमधून घेऊन दिला त्याला. म्हटलं, आणि त्याला JVM लॅबमध्ये दाखवलं, म्हटलं हे बघ हे सर्टिफिकेट आहे. आणि हा बघ रेडिओग्राफी आला, ऍव्हरेज ऑफ 3 टेस्ट. त्याला एवढं समाधान झालं ना. मी म्हटलं हे थँक्यू बोलतोस ना माझ्या गुरूंना बोल, त्यांनी ज्ञान दिलं म्हणून मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि असं हे मला पोहोचवायचंय, लोकांपर्यंत चांगलं पोहोचवायचंय. कोणावर टीका करण्यासाठी प्लीज, कोणाला राग आला असेल तर मी आत्ताच क्षमा मागतो. कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात किंवा त्याला लागेल असं मला काही बोलायचं नाहीये कोणालाही कुठल्याही गोष्टीबद्दल. पण मला लोकांपर्यंत चांगली क्वालिटी पोहोचवायची आहे, हे मिशन माझ्या गुरूंनी मला दिलंय, म्हणून मी हा इथे प्रपंच मांडलेला आहे. बरोबर. तर कोणाला काही हवं असेल माहिती, रत्नांविषयी ओरिजिनल माहिती, रत्न कशी हवेत ओरिजिनल वाजवी दरात, तर निश्चितपणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली मेन्शन केलाय. तर पहिल्यांदाच आपल्याला जेमोलॉजी बद्दल इतंभूत माहिती तुम्ही दिली, आणि हे तर बेसिक दिलं, हे तर काहीच नाही. आमच्यासाठी बेसिक माहिती खूप होती, कारण की आतापर्यंत कोणत्याही पॉडकास्टवर आमचा ऐकण्यातही नव्हतं, आणि आमच्याकडे आता इतके क्रायसोबॅरियल हे नाव पण ऐकलं नसेल तुम्ही. क्रायसोबॅरियल हे ओरिजिनल माइन्स जे आहे, त्या माइन्स मधलं लसण्या नावाचं रत्न कसं असतं हे लोकांना माहित पण नाही. लसण्या विकतात ना बाहेर, जो नुसती अशी ती कॅट्स आहे,
Yes, मांजरीच्या डोळ्यासारखी ती रेष चमकते. पण ओरिजिनल क्रायसोबेरियल कॅट्स आय जो असतो तो फार वेगळा आहे. अगदी अगदी, तो अगदी. 20,000 22,000 हजार पर कॅरेट म्हणजे बघायला पण नाही मिळणार. बापरे. आणि त्याच्यातनं ऍक्च्युअल इन्फ्रारेड रेज पास ऑन होतात. राहूच्या रत्नातनं गोमेद, ज्याला इंग्लिशमध्ये हॅझोनाईट म्हटलं जातं, बरं. ओरिजिनल नाव हॅझोनाईट आहे, आपण त्याला गोमेद म्हणतो संस्कृतमध्ये. जसं केतूच्या रत्नाला वैंदुर्य हे संस्कृत नाव आहे, वैंदुर्य. कॅट्सा इंग्लिशमध्ये, बरोबर ना? त्याला आपण त्या केतूच्या रत्नातनं इन्फ्रारेड रेज पास होतात आणि राहूच्या रत्नातनं हॅझोनाईट गोमेद या रत्नातनं अल्ट्राव्हायोलेट रेज पास होतात. ऍक्च्युअली अल्ट्राव्हायोलेट रेज पास होतात त्याच्यातनं. तर हे जे नॉलेज आहे तर हे ह्याच्यासाठी मी सांगतोय लोकांना की ओरिजिनल क्रायसोबेरियल माइन्सचा कॅट्स आहे बघायला. पण ओपल ह्या रत्नाविषयी तर एवढं लोकांना गैरसमज येतो. ओपल हे उपरत्न आहे. ओपल हे उपरत्न आहे, हे मुख्य रत्नांमध्ये येत नाही. ओपल शुक्राचं रत्न म्हणून विकलं जातं. चुकीचं आहे, मी ठामपणे सांगतो. कित्येक मोठमोठे नामांकित पीएचडी वगैरे आजकाल तर ते फॅड आले पीएचडी. माझ्याकडे कुठली पीएचडी नाही बाबा, माझ्या गुरूंकडे पण नव्हती. मी काही गुरु केले असे की ज्यांना वाचेवरती म्हणजे मोर्या सिद्ध होता, सरस्वती सिद्ध होती, जे बोलेल ते खरं व्हायचं. पीएचडीची कुठली डिग्री नव्हती. डिग्री मध्ये अडकलेले आजकाल पेव फुटले ते जाऊ दे, आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही. डिग्री घेतली म्हणून ज्योतिष येईलच याची खात्री नाही, जरूर नाही. म्हणजे तर तो विषय वेगळा आहे. तर मुद्दा हा सांगायचा आहे मला की ओपल हे रत्न शुक्राचं म्हणून विकलं जातं की जे नेपच्यूनचं रत्न आहे, उपरत्न आहे नेपच्यूनचं. नेपच्यून हा ग्रह राशी स्वामित्व नाहीये त्याला. हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे जे ग्रह आहेत ह्यांना राशी स्वामित्व नाहीये. आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी भगवान पराशरांनी, भगवान भृगु ऋषींनी, नंदी ऋषींनी, अगस्ती ऋषींनी शनीच्या ऑर्बिटच्या बाहेर एखादा ग्रह फिरतोय ह्याचा त्यांना अंदाज आलेला होता आणि त्यांनी तो अंतर्ज्ञानाने सिद्ध केला गणिताने. आणि अचूक ज्ञान गणित मांडून त्यांनी त्याला प्रजापती हे नाव दिलं. आपण त्या ग्रहाला हर्षल म्हणतो, युरेनस म्हणतो आज, कारण विल्यम हर्षलनी त्याचा शोध लावला. अरे नाही, आपल्याकडे पराशरांनी हजारो वर्षांपूर्वी ऑलरेडी गणित मांडून ठेवलंय, त्याला प्रजापती हे नाव पण दिलंय, ज्याला आपण आज युरेनस, विल्यम हर्षलनी शोधलेला युरेनस. पण त्याच्याही पलीकडे जर का ग्रहांची गती जर का फिरतीये आणि ती चेंज होतीये कुठेतरी, तर ह्याचा अर्थ त्या कक्षेच्या बाहेर एक ग्रह आहे हे तिथे त्यावेळी आपल्या पूर्वाचार्यांनी सिद्ध केलं. त्याला एक नाव दिलं, वरुण, ज्याला आपण म्हणतो नेपच्यून. आणि त्याच्याही पलीकडे एक ग्रह फिरतोय की जी गती अजूनही स्थिर होत नाहीये, मग त्याला त्यांनी नाव दिलं यम, ज्याला आपण म्हणतो प्लुटो. यम हे नाव आपल्या पूर्वाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी दिलं प्लुटोला. हिप्नॉस ही झोपेची देवता आहे ग्रीक पुराणात, म्हणून हिप्नॉटिझम हे शास्त्र आलं. तसंच ग्रीक पुराणात मृत्यूची देवता आहे, त्याला प्लुटो म्हटलं गेलं आणि म्हणून प्लुटो हे नाव दिलं गेलं. पण आपण प्लुटोला लगेच सॅल्यूट ठोकतो का प्लुटो. अरे पण आपल्याकडे यम म्हणून दिले ना हजारो वर्षांपूर्वी, कार्य तेच आहे त्याचं संहारक. म्हणजे आपले पूर्वाचार्य किती महान होते आणि आहेत म्हणून आपण हे शिकू शकलो. तर मुद्दा मला सांगायचा आहे की नेपच्यूनचं रत्न आहे ओपल. हे लोकांना माहितच नाही. ऑस्ट्रेलियन ओपल हा अव्वल मानला जातो जगात आणि अक्षरशः ट्रीटेड, हिटेड, बेसिक क्वालिटीचे ओपल 50,000, 60,000 हजारला विकलेले मी बघितलेत. ओरिजिनल ओपल कमीत कमी 7,000, 8,000, 8,000, 10,000 पर कॅरेटने सुरुवात होत्या. सुरुवात म्हणजे मी 4.5, 5 लाखाचे ओपल बघितलेत, 10, 12 लाखाचे ओपल विकलेत, लोकांना उपलब्ध करून दिलेत. लोक याचे नाही आम्हाला शुक्राचं रत्न पाहिजे, कुठलं ओपल. अहो मुळात चुकीचं आहे, नेपच्यूनचं रत्न येते, तुम्हाला सूट नाही होणार. नेपच्यून अंशात्मक राहूच्या युतीत असून पूर्णपणे मंगळाच्या कुयोगात आहे, दृष्टीच्या केंद्रयोगात आहे. हे ओपल रत्न घालून त्रास होईल तुम्हाला. नाही, आम्हाला आमच्या ज्योतिषांनी सांगितलं, म्हणजे घाला, त्रास झाल्यावर बघा. ज्या दिवसापासून ओपल धारण केलं ना, चिडचिड अजून वाढली. कारण मंगळाची दृष्टी अशुभ, त्याच्यातनं राहू नेपच्यून युती. बायकोशी पटणं संपलं, विषय संपलं, बायकोशी भांडण व्हायला लागली. कारण नेपच्यून सप्तमात, नेपच्यून राहू युती, मंगळाची अशुभ दृष्टी, डिवोर्स पर्यंत वेळ आली. म्हटलं अरे ओपल काढतो, तुला नाही त्यांनी फायदा होणार. ते नेपच्यूनचं रत्न आहे, ते शुक्राचं रत्नच नाहीये. विवाह सुख मिळण्यासाठी तुला जे घालायला सांगितलंय ते चुकीचं सांगितलंय. बरोबर. त्या ज्योतिषाची पण चुकी नाही ज्याने तुला सांगितलं, कारण त्याच्या गुरुची चुकी आहे पहिले. त्याच्या पण नाही गुरुची चुकी, ज्यांना ज्ञानच नाही, ज्या गुरुने आपल्या शिष्याला चुकीचं शिकवलंय तो शिष्य जगात चुकीचंच मांडणार, लोकांचं नुकसानच करणार. जसं रत्न काढलं तसं बायकोशी भांडणं हळूहळू कमी झालं. म्हणजे कोणता रत्न कोणी घालावं हे एखाद्या योग्य व्यक्तींचा गायडन्स खाली वापरला गेला पाहिजे. जेवढे एखाद्या रत्नाचे फायदे असतात तेवढे तोटे सुद्धा असतात. आणि हे रत्न हे अँटीबायोटिकचं काम करतं, मंत्र पेन किलिंगचं काम करतात, रत्न अँटीबायोटिकचं काम करतं आणि उपासना अँटासिडचं काम करतं. हो.
आणि हे रत्नांची दुनिया फार मोठी आहे आणि जितकं त्याच्यावर बोललं जाईल तेवढं कमी आहे. आणि तुम्हाला कधीही रत्नांच्या बाबतीत कन्सल्टेशन पाहिजे असेल योग्य व्यक्तींकडनं, कारण की योग्य रत्न धारण करणं किती महत्वाचं असतं ते तुम्ही आज सांगितलं. कारण चुकीचं रत्न धारण केल्यानंतर इश्यू वाढू शकतात, हेही तेवढंच महत्वाचं आहे. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही सरांशी कन्सल्टेशन करू शकतात. सर तुम्हाला योग्य ते गायडन्स करतील आणि होलसेल मार्केटमधून चांगल्या पद्धतीची वाजवी दरात ह्याची अगदी. खात्री आहे. याची खात्री आहे. विथ सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला जसं हवं आहे तसं ते देतील आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे, कारण की ओरिजिनल वस्तूचा फायदा होतो याचं आपल्याला माहिती आहे. सर थँक्यू सो मच, तुम्ही इथं आलात आणि इतकी गूढ माहिती होती आमच्यासाठी, कारण की जेमोलॉजिस्ट बद्दल कोणी जास्त बोलत नाही किंवा ज्यांना माहिती ते त्यांच्यापर्यंतच ठेवतात. अवेअरनेस पसरू नये म्हणून सुद्धा असेल, पण ही एक नवीन दुनिया तुम्ही आज हिऱ्यांची दुनिया तर अजून वेगळी आहे, अजून डायमंडॉलॉजी तर अजून वेगळी आहे. हे तर जेमॉलॉजी सांगितली. डायमंड्स मध्ये ग्रेड्स आहेत. येस येस आज मी 1 मिनिट संपवायच्या आधी फक्त तुमचा 1 मिनिट घेतो. हे मी का सांगतोय, कारण आज मार्केटमध्ये फेक डायमंड्स उपलब्ध आहेत. खूप आहेत. कारण जो 9,000 कोटींचा घोटाळा झाला ना डायमंडचा, की फेक डायमंड सर्टिफाय केले गेले आणि लोकांना माहितच नाही की तो डायमंड आपण घेतलेला आहे, जो डायमंड नाहीच आहे. नाहीच आहे. मॉन्झोनाइट नावाचा स्टोन आहे. काय मॉन्झोनाइट, की जो हुबेहूब डायमंड सारखा दिसतो. तो लॅब मध्ये सुद्धा पहिल्या फटक्यात फटकन परीक्षण केल्यावरती पटकन डायमंड आहे की नाही कळत नाही. मॉन्झोनाइट च्या पण तशाच ग्रेड्स असतात जशा डायमंडच्या असतात. म्हणजे कित्येक लोकांना माहित नाही की आपण डायमंड ज्वेलरी घेतली तर ती डायमंड नाहीच आहे. कारण जो मोठा घोटाळा झाला 9,000 कोटींचा स्कॅम करून जी व्यक्ती भारताबाहेर पळाली लंडन मध्ये, त्या व्यक्तीने हा घोटाळा जो केला होता त्याच्यात डायमंडच्या ऐवजी मॉन्झोनाइट रत्न घातलं गेलं, सर्टिफिकेटमध्ये ओरिजिनल डायमंड म्हणून सर्टिफाय झालं. आणि कित्येक लोकांना माहितच नाही की त्यांच्या अंगावरचे दागिने आहेत डायमंड नाहीयेत, ते मॉन्झोनाइट आहेत. बापरे बापरे. किंवा तुम्हाला काय माहिती त्या डायमंडची ग्रेड काय, प्रॉपर जेमॉलॉजिस्ट कडनं सर्टिफाय करून तुम्ही घेतलं की बाबा व्हीव्हीएस सुपर डिलक्स, व्हीव्हीएस, मग त्याच्यात कलर कुठला, EF, EF1, G, H, F हलके कलर झाले, G, H, H हलके, त्याच्या पण I, अजून हलके कलर झाले. मग कलर कुठला तुम्हाला उघड्या डोळ्यांनी कळणार नाही, कारण डायमंडॉलॉजीचा तुमचा अभ्यास नाहीये ना. मग प्रॉपर तुम्हाला डी नावाचा जो डायमंड असतो तो एकदम सुपिरियर असतो. व्हीव्हीएस डी म्हटल्यावरती तो लाखोंमध्ये जाईल, करोडोंमध्ये जाईल विकला. पण हे तुम्हाला माहित नाही की तुम्हाला IF1 मिळालाय, EF1 मिळालाय, G कलर मिळालाय, H कलर, ग्रेड कुठली आहे त्याची, VS1, VVS2. तुमचा अभ्यास नाही येतो, हा डायमंडॉलॉजीचा अभ्यास झाला. म्हणून डायमंड किंवा जेमस्टोन्स हे माहितगार व्यक्तीकडनंच घ्यावे, जिथे तुमचा पूर्ण विश्वास असेल तिथूनच घ्या, नाहीतर तुमची इन्व्हेस्टमेंट फुकट गेली. कारण की स्कॅम खूप होत आहेत आजकाल. म्हणजे मला कोणावर टीका नाही करायची, पहिले मी हे टीका करण्यासाठी बसलेलो नाही. मला अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, लोकांना काहीतरी चांगलं मिळू देत, त्यांच्या पैशाचं चीज होऊ दे. तुमचा हेतू खरंच चांगला आहे सर, आणि लोकांना तुमचा आता हेतू आणि आज आपण जे डिस्कशन केलं त्यातून नक्कीच त्यांना फायदा होणार आहे आणि ओरिजिनल वस्तू ते घेतील तुमच्या मार्गदर्शनाखाली. आणि आता लास्ट स्टेटमेंट माझं, की रत्न सिद्ध करणे. रत्न मला माझ्या गुरूंनी सिद्ध कसं करावं हे शिकवलं, की मी माझ्याकडून दिलेलं रत्न सिद्ध करून देतो माझ्या पद्धतीने. ज्या काही मला हिलिंगच्या मॉडॅलिटीज येतात माझ्या गुरूंकडनं, मी जे काही आजही शिकतोय, तंत्रविद्येचाही माझा गुरूंकडनं माझा अभ्यास चालू आहे गुरूंच्या अंडर. मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण फार मोठी व्यक्ती आहे. मी नाव नाही घेऊ शकत ह्याच्याच कारणार्थ, कारण मी त्यांची परमिशन नाही घेतली म्हणून मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत. पण ती एवढी मोठी व्यक्ती आहे की मी त्यांचं बोलायला असमर्थ आहे. त्यांच्या अंडर मी तंत्रविद्येचा आजही अभ्यास करत आहे. मला काही दिव्य मंत्र, काही दिव्य मॉडॅलिटीज त्यांच्याकडनं मिळतायत आणि मिळणारही आहेत. त्यानुसार मी ते रत्न सिद्ध करू शकतो. रत्न सिद्ध केलेलं रत्न आणि तसंच मार्केटमधनं आणलेलं रत्न यात जमीन आसमानाचा फरक असतो. कारण सिद्ध केलेलं रत्न कॉस्मिक रेजला ग्रहण करण्याची त्याची क्षमता अधिक पटीने वाढते, कैक पटीने वाढते. त्यामुळे माझ्याकडनं जे रत्न घेत असतील त्यांनाच मी ती रत्न सिद्ध करून देतो. अदरवाईज मला कित्येक लोक म्हणतात की आम्ही आमच्या सोनाराकडनं घेऊ, इथून घेऊ, तिथून घेऊ, आमच्या ओळखीचे आहेत. मला काही फरक पडत नाही, मी त्याची गॅरंटी घेणार नाही, ते सिद्धही करणार. अगदी बरोबर. पण रत्न सिद्ध करण्याची क्वालिटी ही माझ्या गुरूंनी मला जी शिकवली त्यानुसार मी लोकांना देतो. त्याचा इफेक्ट त्या गुरु कृपेमुळे येतो, माझ्यामुळे नाही. अगदी 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 बरोबर. थँक्यू. मी तुमचा खूप खूप आभारी आहे सर, तुम्ही मला एवढं आज मला हे पोट तिडकीने मांडण्याचा चान्स दिला, व्यासपीठ दिलं, यासाठी मी तुमचे धन्यवाद मानतो सर. मी तुमचे धन्यवाद मानतो सर, की इतका एक
खूप महत्वाच्या टॉपिकवर आज आपण गप्पा केल्या आणि खरंच प्रेक्षकांना त्याचा फायदा होणार आहे आणि ते डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांना हे हा पॉडकास्ट आवडला असेल. आपण असेच काही पॉडकास्ट परत एकदा करूयात, परत भेटूयात, कारण तुमच्याशी गप्पा करताना आमचा नॉलेजमध्ये वाढ होते. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायची विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर.